आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विधानांवरून शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की विलिनीकरणाबाबत मला माहिती होती आणि माझा त्याला विरोध नव्हता. मात्र यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी अशा कोणत्याही चर्चेचा इन्कार केला होता. यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी 2 वेगवेगळ्या काळातील तटकऱ्यांचे व्हिडिओ समोर आणले. एक व्हिडिओ 16 फेब्रुवारी 2026 चा असून त्यात तटकरे विलिनीकरणाची माहिती नसल्याचं सांगताना दिसतात. तर दुसऱ्या व्हिडिओत 31 मार्च 2026 चा तेच तटकरे मला माहिती होती असं म्हणताना दिसतात. लवांडे यांनी या विरोधाभासी विधानांवरून तटकऱ्यांवर तीव्र टीका केली. या दुतोंडीपणाला काय म्हणायचं? 2 वेगवेगळ्या मुलाखतीत 2 वेगवेगळ्या भूमिका का? याचा अर्थ तुम्ही सोयीप्रमाणे बोलता हे स्पष्ट झालं आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच अजित पवारांची 35 वर्षांची मैत्री सांगणारे तटकरे त्यांच्या निधनानंतरही त्यांच्यावर अविश्वास दाखवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना लवांडे पुढे म्हणाले की विलिनीकरणाचा विषय पक्षातील अनेक नेत्यांना माहिती होता. मात्र तटकरे यांची बदलती भूमिका संशय निर्माण करणारी आहे. अडचणीत आणणाऱ्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आता विलिनीकरणाचा विषय आमच्याकडून संपला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सुनील तटकरे यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की त्या काळात ते भावनिक अवस्थेत होते. दादांच्या निधनानंतर लगेच प्रतिक्रिया देणं कठीण होतं. त्यावेळी काही नेत्यांनी विलिनीकरण अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं. त्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता होती, असं त्यांनी म्हटलं. तटकरे यांनी हेही नमूद केलं की अजित पवार जिवंत असताना आणि त्यांच्या अनुपस्थितीत विलिनीकरण होणं यात मोठा फरक आहे. त्या प्रक्रियेबद्दल मला माहिती होती, पण परिस्थिती वेगळी होती, असं ते म्हणाले. दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची. विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं. या तारखेला विलिनीकरण होणार होतं आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला. सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या. आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने. विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल. याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो. आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. दादाने सांगितली होती. आता कोणी काय म्हणाल मला माहिती होतं की नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.